बरेच दिवसाची या रोडची कंप्लेंट होती. वारंवार मी 2 ते 3 बातम्या या रोडच्या टाकल्या, म्हणजे अमरावती परतवाडा रोड. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जवळपास भरपूर वेळा आलो या रोडनं. काय आता नेहमीच काय, नेहमी बातमी करावं काय. माझं म्हणणं एकच राहते की अमरावती जिल्ह्यातले सगळे नेते झोपले आहेत काय, म्हणजे झोपी गेलेले नेते. येले इकडे जाणार, हा येणारा जाणारा मेन हायवे आहे ना हा रोड. या रोडवरून येता जाता तुम्हाला कोणाला दिसत नाही काय? म्हणजे पुऱ्या भारतातले आणि पुऱ्या महाराष्ट्रातले सगळे रोड सिमेंटचे होऊन राहिले, पण हाच रोड का बरं तुम्ही म्हणजे मागे ठेवला? कारण की चांदूर बाजार, तिकडला चांदूर बाजार कठोरा रोड जो चालला अमरावतीले, तो रोड पण एकदम याच्यापेक्षा चांगला रोड आहे. आणि महत्वाचं म्हणजे तो डांबर रोड आहे. म्हणजे त्यासाठी काही हे आजूबाजूचे पूर्ण झाडं तोडायची काही गरज नाही आहे, जर वन विभागाचा काही प्रश्न येत असेल तर. कारण की काय, शेवटी डांबरच टाकणं आहे ना, आणि व्यवस्थित करणं आहे. आणि महत्वाचं म्हणजे याच अमरावती परतवाडा रोडवर असं कोणतं राजकारण शिजून राहिलं आणि कोणत्या लेवलवर शिजून राहिलं हेच नाही समजत बा मले. मी आज याच्या स्पेशली याच्यासाठी आलो. मी आज माझा थोडा स्लॅगचा दिवस आहे. आता पाहिलं मी, मागची बातमी मी टाकली होती, त्याच्यानंतरचं काम काय चालू झालं यायचं पहा. कारण मी अधिकाऱ्यांशी बोललो, त्यानंतर ते सावधान काम, रस्त्याचं काम चालू आहे. आता इथे याची गाडी आहे, पण रस्त्याचं काम कसं चालू आहे म्हणजे पॅच लावणं चालू आहे. जवळ गड्डा आहे हा, या गड्ड्यात पा किती किती मोठा पाय जाते. कारण या साईडने या तुम्ही, हे पा आता याचं काम जे चालू आहे ना, या काम मध्ये हे गिट्टी टाकून राहिले. हे गिट्टी एवढ्या याच्यात गिट्टी टाकून याच्यावर डांबर टाकतील ते. हे त्याचे ट्रक आहे, हे ट्रक आहेत उभे, त्याच्या मागे तिकडून डांबरचा एक ट्रक आहे, याले पॅच लावून राहिले. महत्वाचं म्हणजे माझं म्हणणं हेच आहे, नेहमी नेहमी वारंवार हा हायवे आणि हायवे वरून सगळेच नेते येतात जातात. हाच रोड का बरं थांबून ठेवला? आता आपण काही लोकांशी चर्चा करू आणि विचारू तर खरी, कारण हर कोणाची प्रतिक्रिया यावर वाईटच राहणार आहे. कारण की हा श्राप आहे या रोडवर वाहकवाल्यांना चालणाऱ्या लोकांना, हा श्रापच आहे. कारण हा रस्ता काही जमान्यापासून असंच पडलेला आहे. आम्हाला तयार नाही, या गड्डेच आहेत, काय करणार आहे, कोणत्या गड्ड्यासाठी थांबणार आहे? महत्वाचं म्हणजे एक मजेदार सांगतो मी तुम्हाला की म्हणजे या रोडनं जोही माणूस जात असेल ना, जाणं येणं करत असेल, संध्याकाळी घरी गेल्यावर बायकोले म्हणत असेल का बाम लाव, चांगलं दुखून राहिलं. तर प्रतिक्रिया घेऊ आपण, थांबा. एखादी गाडी आली तर गाडीला थांबू आपण, विचारू त्यांना की नाही, थांबा 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 थांबा. सगळ्यात पहिले तर टेबल सीट दिसू नका. आता तुम्ही या रोडनं येऊन राहिले, जवळपास हा रोड कसा, याची फिलिंग कशी वाटते तुम्हाला? तुम्ही या रोडनं येऊन राहिले, आता यायचं चालू आहे की गिट्टी टाकून राहिले, पॅच लावून राहिले. करायला काय पाहिजे या रोडवर? या रोडची पूर्णताच म्हणजे उकडूनच डबलच बनवायला पाहिजे. हा हे जरी टॅप लावले, हे जास्त दिवस टिकायचे नाही. बरोबर, टिकणार पण नाही. आता तुम्ही या रोडनं आले तर तुम्ही आता टू व्हीलर न आले, काय तुमची कंबर काय म्हणते, काय फील काय वाटून राहिलं? संध्याकाळी गोळी घेऊन झोपाच लागते संध्याकाळी. हा बरोबर आहे. कारण की आणि सारखी प्रतिक्रिया राहणार आहे, हे सारखी प्रतिक्रिया राहणार आहे. आपण कोणालाही जरी थांबवलं ना, ते सारखी प्रतिक्रिया राहणार आहे. लागेन तेवढे गड्डे, हा श्राप आहे पुऱ्या अमरावती परतवाड्यातले येण्या जाणाऱ्याले, हा श्राप आहे लागलेला. आणखी आपण कोणाला थांबू आणि विचारू, प्रतिक्रिया घेऊ त्यांची. या रोडनं तुम्ही प्रवास करता, हा रोड तुम्हाला कसा वाटते? कारण की मोठमोठे पॅच, डाग, धब्बे लागलेले आहेत, पुरं उकळून पडलेलं आहे. काय म्हणणं याच्यावर तुमचं? या रोड खूपच बेकार झालाय. व्हायला पाहिजे रोड, कधी व्हायला पाहिजे? लवकर व्हायला पाहिजे. खूप त्रास होऊन राहिला ना रोडनं. ठीक आहे ना. आपल्यासोबत आणखी दुसरी पार्टी आहे जुळलेली. सर, तुम्ही या रोडनं येऊन राहिले, आता कितीतरी गड्डे आता मी स्वतः आलेलो मला दिसले. या रोडचं या शासनानं करायला काय पाहिजे? आता नवीन रोड, नवीन रोड सिमेंटचा. आणि तुम्ही येताना तुमच्या गाडीचं काही नुकसान होणं, किती झटके लागतात? भरपूर भरपूर. जवळपास सारखी सेम प्रतिक्रिया राहणार आहे.
सेम प्रतिक्रिया राहणार आहे. रोडनं तुम्ही येता जाता फिरता, या रोडवरचे गड्डे काय म्हणणं आहे? खूप आनंद वाटते साहेब याले. एकदम मस्त वाटते, असं वाटते की आपण स्वर्गात चाललो, एवढी चांगली फिलिंग येते या रोडवर. हो, स्वर्गात जायची इच्छा पूर्ण होऊ शकते. स्वर्गात जायची इच्छा पूर्ण होऊ शकते. कारण की विषय जरी येणं म्हटलं, स्वर्गात जायची इच्छा पूर्ण होते, पण स्वर्गात कसा जाते माणूस माहित आहे. गड्ड्यात जर उसायला गेला ना भाऊ, तर पुरा स्वर्गातच जाते. आता सध्या कसं आहे, मागची बातमी केल्यानंतर मग बरेच जणांचं म्हणणं होतं की तुम्ही त्या अमरावती रोडची बातमी करा, तिथं जाऊन भेटा. मी अधिकाऱ्यांना भेटलो तर नाही, पण माझ्यापाशी एक नंबर होता, तिथं मी फोन केला होता. त्याच्यानंतर त्यांनी मला म्हटलं की सध्या बा काम चालू आहे. मी अनायश अमरावतीला चाललो, मला हे काम दिसलं. कारण रस्त्याचं काम चालू आहे, हे 2 ट्रक आहेत, तिकडे त्याने गिट्टी टाकलेली आहे आणि त्याला आता दबाई चालू आहे. म्हणजे बा सरळ सरळ तात्पुरतं सध्याचं काम चालू आहे. इथं दबाई चालू आहे, पॅच लावणं चालू आहे, तात्पुरतं हे काम. अजून पाणी येईन, अजून उकळून जाईन, पण याचं सध्या काम पूर्णत्वात कधी येईल हेच आपल्याला आता पाहणं आहे. हे या साईडले पटकन